हा पहा, मी कुरमुऱ्याचा चिवडा बनवला आहे. तोही झटपट बनवलेला आहे, पटकन झालेला आहे. तर चला मग आपण हा चिवडा बनवायला घेऊया. तो कसा बनवायचा तो मी दाखवते. मी इथे कढई घेतलेली आहे. तर त्यामध्ये मी चिरमुरे टाकलेले आहेत आणि चिरमुरे चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले गरम करून घेतलेले आहेत, चांगले कुरकुरीत करून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकते. त्यामध्ये शेंगदाणे चांगले फ्राय करून घेते. हा पण त्याला जाळायचे नाहीत. आता मी शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढून घेते. त्यामध्येच कढीपत्ता टाकते, तेही चांगले कुरकुरीत करून घेते. आता त्यामध्ये ठेचलेली लसूण टाकते. त्यामध्ये मी मिरची टाकते. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आता त्याच तेलमध्ये मी मोहरी टाकून घेते, प्लस जिरे टाकते. चांगली तडतडू द्यायची. आता त्यामध्ये थोडंसं हिंग टाकते, त्यामध्ये हळद टाकते आणि सगळं जे काय आपण फ्राय केलेलं आहे ते सगळं टाकते. त्यामध्ये कुरमुरे टाकून त्याला चांगलं एकजीव करून घेते. गॅस वाटलं तुम्ही बंद करू शकता. मी गॅस बंद केला आहे. बघा, आपला चिरमुऱ्याचा जो चिवडा आहे तो झालेला आहे, एकदम झटपट झालेला आहे. जसं आपण कांदे पोहे करतो ना त्या प्रकारे. धन्यवाद माझी ही रेसिपी बघण्यासाठी. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा सुजाता सावंत रेसिपी या चॅनलला.